बैठकीमध्ये बोललो होतो का म्हणलं माझ्या घरी दूध डेअरीचा धंदा आहे, इले डेअरीवर तर बसा लागल. 15 दिवसात जमाना झाला. लाडक्या बहिणी एवढा धुमाळा म्हणला मग घरामध्ये का हातसे बा या बहीण ते 1500 का येऊन राहिली हातामध्ये हिची पुरी. अरे नवऱ्याने तर भवरा फिरवायला लागले बायका आजकाल. जसं त्याला का भेटलं का नाही असं वाटते, विचार येते. 15 दिवसात जमाना झाला. आता ते डेअरीवर तर बसत नाही कारणास्तव झपट दिली, मारून दिली, मोठी रागात आली. तर माझी पत्नी आहे, तिला समजव करतो, नंतर तिला बाजाराची वाटचाल करतो. मानवानो त्या माता राणीची पहिली आराधना करतो. अरे मुंडे को पहने गले गले हार, अरे दुश्मन को मारे पिए खून की धार, अरे बड़ी मर्दानी है मेरी जगदम्बा भक्तों की भवानी है मेरी राधा 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 ग. एका आवाजात कधी बोलत नाही. पुन्हा एकदा येईल कामात व्यस्त का कुठं आहे माहित नाही. पुन्हा एकदा वाजून बघतो. राधा 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 ग. ए राधा, मी आवाज दिला सीधा साधा आणि सांगू दे काय राधा, ए माझी राधाची राधा अवय नव. काय सांगू बाई, 15 दिवसाचा जमाना झाला, घरचा जीव घरी नाही. बहिणीच्या घरी जातो म्हणाले आणि 15 दिवस झाले बाई घरी नाही आले. थोडे गोष्टीसाठी रागावून बसले आणि जवळ सुद्धा ना आले. पण काय सांगू, पती म्हणजे परमेश्वर असे म्हणतात ना, त्यांनी मला एकदम तर 2दा आवाज दिला, राधा राधा राधा. मी त्यांच्या आवाजासमोर नाही गेली. काय करू बाई, सकाळी उठली, कामावर सावर केली, देवपूजाला बसली. अगोदर अशी करते, देवपूजा करून घेते, मग त्याच्या शब्द 2 शब्द प्रेमाने बोलते. करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ. करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ. मझधार में हूँ अटके, मेरा पार करो माँ, मेरा पार करो माँ. जय माँ संतोषी, जय माँ संतोषी, जय माँ संतोषी, माँ संतोषी. करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ, करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ. करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ, करती हूँ तुम्हारा व्रत में स्वीकार करो माँ. मझधार में हूँ अटकी, मेरा पार करो माँ, मेरा पार करो माँ. जय माँ संतोषी.
दिला पाहिजे. कारभार माझे प्रेमाचे नारी अन राधा 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 ग कारभार सख्या साधना प्राणनाथा राया काय म्हणता व चिंटूचे पप्पा म्हणजे सांग काय तू घरामध्ये का करत होती? घरामध्ये का करत होती म्हणजे तुमच्या माणसाने त्याची का रिकामी राहते का वा हा अव सकाळपासूनची बाहेरला कामं असतात. हा अहो आज सकाळी उठली हा झाडूड केली रांगोळी केली, सळा शिंपली सळा शिंपली, त्याच्यावर कारभारी सुंदर रांगोळी काढली रांगोळी काढली, पाणी गरम केली हा. त्या मुलाबाळांना आंघोळ करून त्यांना शाळेत पाठवली. हा. हो माझी लाडाची पोती हा. सकाळपासून ती उठते एकटी बाई संध्याकाळपर्यंत तेवढे काम करते हा. आणि तुम्ही घरी राहून का करता व वा 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 म्हणजे सांग काय तुझे बाप आहे आहे त्या बाप एखादी वेळा कर्मेश्वरच्या बाजारामध्ये जात असन जाते आणि तुझी माय जेव्हा त्या बापाला विचारत असन काय त्या बापाले कधी उशीर होत असन हा तर ती माय जेव्हा म्हणत असन त्या बापाले कशी का एवढ्या वेळ का आलू शिलत होते का हो बापरे माय बाबाचं नाव ना ध्यान दे हो तुले माय होय तर काय सारखे वाटते मग काय आणि मी नवरा होतो फिरवाचा भवरा हो का काय चटक मटक सिंगार केला पातळ घातल नवरंगी खाण्या घेण्याचे पडतील ग फाके आणि घरात येईल गतंगी कोणती तंगी रात्र गेली दिवस निघाला निघून गेला गवळणी थाट होऊ नको अशी वेळी बावरी आणि घे हे शिरावर माठ काय म्हणणार तुमचं मला सांग काय आपला धंदा कशाचा आहे? आपला धंदा म्हणजे अहो कारभारी आपला धंदा म्हणजे दया दुधाचा दूध डेअरीचा आहे. हा पण माहित आहे का हा. तुम्ही मला छोटीशी दूध डेअरी टाकून दिली टाकून दिली हा मला सांग काय मग 15 दिवस झाले हा. त्या डेअरीवर तर बसली काऊन नाही हा. आणि त्या भावाजीला दिलं काऊन नाही मा का नाही दिलं बा त्याची दुधाची चंदी आहे हा. त्याला चंदीचं दूध काऊन नाही दिलं मा ते बाबाची रात्री येतात 10-11 वाजे अरे रात्री नाहीये हा. ते दुपारी येते पण तू डेअरीवर काऊन नाही बसत एवढं सांग मला डेअरीवर का नाही बसत म्हणता हो बा हा. 15 दिवस झाले आपल्या बहिणीच्या घरी गेले होते हा. मस्त चिवडा चकल्या पोळ्या शेवया खायला गेले होते एक तर दिवस फोन केले का की राधा कुठं दुखत आहे का कुठं दुखत आहे ना आज त्या दूध डेअरीचं काम आला तर मस्त चिकन चोपडा करायला आला बा. हा. ए राधा काय मला सांग काय तू म्हणते चिकना चकनाव करायला आले मग आता त्या बहीण लग्न झालं तेव्हा हे बोलली होती काय का म्हणे मी सारे कामं करीन म्हणे सुरत तुमच्या म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरचे पूर्ण कामं करीन म्हणे तर त्या डेअरीवर झाले तर म्हणे प्लास्टिकची खुर्ची आहे म्हणे प्लास्टिकच्या खुर्चीवर नाही बसत म्हणे नाही बसत मी त्यासाठी फोमची खुर्ची घेतली हा. हे गादी अशी होती कशी हे अशी ठोकर गादी हा. बसली कधी तर अशी उठली कधी तर अशी लपड 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 करे फाटली नव्ह तुमची गादी फेकली तिकडे नेऊ ए काय तुला डेअरीवर तर नाही बसायचं आहे का अहो तुम्ही अरे म्हणा की बरं म्हणा हा. आज पासून त्या सळल्या डेअरीवर बसणार फेका नव्हती तिकडे नेऊ तिकडे असं का हे राधा काय मला सांग काय राजमाता जिजाई हम्म. माता रमाई हा. आणि माता सावित्रीबाई फुले हो. यांचे तिघींचे फोटो आपल्या घरी आहे 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 हो. मला सांग काय वा या तिघींच्या फोटो मध्ये त्यांच्या सेव कुठं आहे हो मग कारभारी एवढे दिवस झाले घरामध्ये राहता तुम्ही हा. एवढं पण नाही माहित का हा. त्या तिघींचं सेव त्यांच्या डोक्यावर डोक्यावर आहे आहे. हा. आणि तुले 3 वर्ष झाला तंटा मुक्तीची अध्यक्ष बनली हा? तर त्या सेव कापलं तर 3 पाव मटन नाही झळणार पण ताव पाहून घ्या ए काय काय म्हणतील अरे गाडीवाला आया घर से कचरा निकाल अरे गाडीवाला आया घर से कचरा निकाल बाबा तुम्ही किती चोपडवा पण आजपासून तर थोडे धंदा नाही करणार म्हणजे नाही करणार नाही करत काय अजिबात नाही करत मला सांग काय मी तुला पैसे देत नाही हा
ह्या नवीन बांगड्या, बांगड्या हे नवीन लुगडे, हा. हे नेकलेस, असं हे घ्यायला पैसे कुठे येतो नाही? पैसे कुठून येते सांगू का कुठून येते? सांगू लाडका भाऊ टाकलेला माझ्या खात्यामध्ये हर महिन्याला 1500 रुपये अशी कशी नाही घेईन मग नवीन नवीन ए, लाडका भाऊ ज्या बहीण त्या बाईचा मग सत्यानाश झाला रे भाऊ. कशी काय सत्यानाश झाला वा ए राणा, काय वा बहिणीने दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश. झाली बहिणीने दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश. भाटव्याला काय ना भेटलं तर भाटवा करून राहिलं कुचकुच. अहो, तुम्ही कुचकुचच करता हा? तुम्ही कुचकुचच करता तू साधारण बहीण मुख्यमंत्र्याची झाली मग? आणि या भाटव्याला गडावर ठेवलं अशी कोणती नव्वद झाली. मग? तुले केली 1500 चालू, मग? त्याचा काय आधार झाला? मग? अगं तू झाली 1500 चालू, लाडका भाऊ 500 चालू करा. भगवानांनी ना भाटवेले काय पाहिजे ना तुम्हाला 500 रुपये ए राधा, काय काय म्हणतो जरा लक्षात असू दे. सांगा बरं. अरे हम उनसे मोहब्बत करेंगे, अरे दिन रात सनम रोगे. हम उनसे मोहब्बत करेंगे, दिन रात सनम सोते. आणि म्हणून राधा काय म्हणतो? काय अरे हट्ट सोडला ग माझे नारी, अरे हट्ट सोडला ग माझे नारी, आणि हा संसार सारा रडते. हट्ट सोडला ग माझे नारी, अरे हा संसार सारा रडते. हट्ट सोडला ग माझे नारी, हा संसार सारा रडते. हट्ट सोडला ग माझे नारी, हा संसार सारा रडते. हो मी सांगू कुणा, मी बोलू कुणा, मी सांगू कुणा, मी बोलू कुणा, अरे तुला पण तेवढं कळलंय. अरे हट्ट सोडला ग माझे नारी, अरे हट्ट सोडला ग माझे नारी, अरे हा संसार सारा रडते. हट्ट सोडला ग माझे नारी, अरे हा संसार सारा रडते. राधा, काय हा हट्ट पकडून ठेवल्याने होईल का? नाही आणि म्हणून तुला मी आता दोन गोष्टी प्रेमाला सांगत आहे. सांगा बरं अरे हवा कह रही है, घटा कह रही है, ये दिलकश नजारा है. अरे हवा कह रही है, घटा कह रही है, ये दिलकश नजारा है. और ये दिल ही तो समझेगा, दिल ही तो जानेगा, दिल का इशारा है. मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है. मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है. मोहब्बत
लाडक्या बहिणीचे तुझे 1500. अरे हे लाडक्या बहिणीचे तुझे 1500. अगं हे जन्माले पुरतील का अन झगडे करून तर आपल्या प्रेमाचे अगं हे तार हे जुडतील का पण ऐकून घे खेळ आहे, जीवन हा खेळ आहे. अगं ऐकून घे खेळ आहे, जीवन हा खेळ आहे. काय ती भाजी राम लक्ष्मण कसा तू गोखल्या कुणाला म्हणते का सदू बोलले तर सर्रास तुला म्हणतो पाटील साहेब तुम्ही करता तर करा माई म्हणायला नसेल या लोकांची म्हणायला नसेल आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद करून करा ना का करा झगडा झगडा पाटील साहेब मी आपल्या डोळ्यात पाहिलं तुम्ही होत्या खालचं खालचं हा. आणि त्याच्यावर तर तुमच्यावर तर तुमची बायको होती आणि तिच्यावर तर तिच्यावर तुम्ही होतो होता बे अरे बाबा गावातला प्रतिष्ठित नागरिक पाटील बा हा. म्हणलं पाटील पाटलाच्या छातीवर बसल्या हा. मग तिला उचलत होतो बा मला सांग सकाळी सकाळी कुठं पर सांगा बरसाकर तू कोण्या गावचा माहिती माहिती मी कोण्या गावचा पाटील पाटील खरं आपल्या छातीवर हात ठेवून सांग अबे तू आपल्या छातीवर त्याचा पिका मेलं पाहिजे का बे? मी मेलं पाहिजे का त्याचा पिका आहे का बे? एका लोणचं टाकायचं आहे का हा, बे? ठेवला ठेवला हा. या संपूर्ण गावभऱ्यामध्ये मायदन मोठा का पाटील मोठा मी म्हणतो माहिती मोठा तू काय ना मोठा तू काय मोठा ए तुला देऊ का सोडता हा. ऐकून घे खरं मोठा ऐकून घे हा. 20 एकर शेती माझ्या घरी आहे पोळ्यातून पहिल्या जोडी माझी सुटते असं. होडी माझ्या हाताने पेटते हा. म्हणून मी झालो मोठा हा. आणि आता तू काय ना मोठा पाटील साहेब हा. तुम्ही आपलं सांगत द्या हा. माझ्या पाहिल्या का का माझ्या घरवर 100 बाया काय देते याची उपलाले का उपटते मेथी पालक मुळे 70 वा उपरती 30 बा बांधत कळमेश्वर काटोल थापेवाळा मोपा पाटील हा. तू मा खातं मी त्या वरचा म्हणजे शेतीचा दृष्टिकोन महाजन साहेब नमस्कार सर नमस्कार जी. 2 नंबरले कुठं रस्त्यावर इकडे माझ्याकडे त्यासारखे 100 एकराचे सर जर रस्त्यावर जातील आपल्या गावामध्ये गंदगी फैलन करायला मग आम्ही का करावा काही नको करा सरपंचाच्या घरी जा त्याची बहिमा घ्या काय बहिणा नको घ्या संडास बांधकामाची योजना आहे त्या योजनेअंतर्गत पैसे मिळतील घरोघरी संडास बांधा गाव आदर्श बनवा महाराष्ट्राच्या तक्त्यावर नाव चढवा आणि आजपासून तू जेवू नको झोपू नको काय नको करू जो कोणी रस्त्यावर बसला त्याला उचलत जा आणि सीधा चौकात आणून मांडत जा दोघा पाटील हा. खूप शांतपण सांगतेस मध्ये हा. पोट्ट पाट्ट असलं त्याला उचलून आण हा. माणूस असलं त्याला उचलून आण हा. पण आया बाग असल्या तुम्ही काय लाता खाईल का मग खाईल का अबे तसं नको करू हा. समजून घे पोट्ट्यासाठी पोट्ट्याची कम्युनिटी राहील माणसासाठी माणसाची कम्युनिटी राहील सांगत का नव्हतं आणि बाबाजीसाठी बाबाजीची कम्युनिटी राहील तो बाई कुठं दिसला कोणता तो वाला बुवाजी कधी बसला त्याला उचलायचा चौकात आणून मांडायचा आणि 500 रुपये दंड ठेवायचा हा आणि त्याला म्हणा बुटी कधी आली ए आजी 500 दे मग दे त्या दाजी नाही तर करत म्हणा मंदिरामध्ये हाजी आजी दोघा पाटील हा ह्या तुला संपूर्ण जनतेचा विचार केला हा. ह्या साऱ्या लोकांचा विचार केला हा पण तू त्या डुकराचा विचार केलास का म्हणजे आपण जाऊनच नाही तर डुकर का खाती डुकर का खातील म्हणलं बे कोरोना सारखी बिमारी आली होती करोडपती लोक मेयो मेडिकल मध्ये सडत होते आणि तशीच कधी अशी गत आली तर मग का करशील माणसं जर मग डुकर तरी का करतील का करतील मी का म्हणतो मायजन यू आर सो मच टॅलेंटेड काय प्लीज सायलेंट अटेंडेड प्लीज इन द मराठी इनपुट डिवाइस ना आउटपुट डिवाइस पण झालं आय हेट यू एवढे पाठांतर केले तेवढे बोलले तू ना आता त्याच्या समोर इंग्लिश बोल आता बोल समोर चालू प्लीज इकडे मला सांग टेन्शन मधल्या प्रेक्षकांनी थोडेसे बाजूला व्हा तिथं स्त्रियांना बसू द्या हा स्त्रियांना सुद्धा जागा द्या भरपूर जागा आहे. स्त्रियांसाठी जागा ठेवलेली आहे ते बरोबर आहे. मला सांग तुम्ही खाली यावर इकडे बसा मायजन तुले विचार पडला आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका कृपा करून चलो मायजन मला मोठा विचार पडला खाऊन जा
15 दिवसाचा जमाना झाला माझीनबाई डेअरीवर पाटलीबाई डेअरीवर तर बसून राहिली आणि लोकांनी दही दूध देऊन पाटील साहेब हा म्हणजे पाटीलबाई बिघडली का बिघडली पुरीच बिघडली पुरी बिघडली मग तिच्या समोरचा भाग मागे गेला आणि मागचा भाग काही समोर आला अबे तशी नाही बिघडली हा, हा. विचाराने बिघडली आता विचार बिघडला तर मी का म्हणतो मायजन तुले बायको आहे का का म्हणल्या पाटील तुले बायको आहे तुम्हाला काय सांगू पाटील हा सारे लोक बायका करतात पाटील हा सारे लोक बायका करतात पाटील ते मी नवरा करून पाहिलं जाऊन उलटा बोलते बे नवरा गेला म्हणजे काय लमच्या सदू गोकल्या हा तू डोक्यात नाही दिसत टोपी त्याच्या खाली दुपट्टा त्याच्या खाली जॅकेट त्याच्या खाली बंगाली हा वाला हा पैजामा त्याच्या खाली पाहू दे हा दाखव फुल द्याव सिंग पाहू दे लपलप नको करू तू दाखवायचा तुम्ही पाहिजे लोकांनी पाहू दे अबे घुंगरा काय साठी बे पाटील साहेब हा लहानपणी मोठा इतक होतो हा कोण्या साधी सिटी मध्ये गेलो हा कोण्या गल्ली मध्ये गेलो हा. मग आदिली वाटे माना तू कोटी केला हा. कोण्या घुंगराच्या आजून येत होती पाटील साहेब बंद्याची बंदी बंद्याची बंदी घरी जरी गेलो घरी जरी गेलो दरवाजा उभी उभी राहायची. कशी म्हणते कशी म्हणते हा. हा कोण म्हणते बायको हा, हा. कॉम्प्युटर पप्पा पप्पा हा हा ओपाले पप्पा हा. हा हा. अगं या या. या 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 कपडे काढा काळा करून या काबे अंगावर पाणी हा. चार दिवस झाला जाता तुम्ही कार्यक्रमावर आला तुमच्या अंगाची फुटणार वास येते हा कपडे काढा अंगावर पाणी करून घ्या हा. हा. तुमची बायको तुम्हाला देते ना काबे माहिती तू हुशार आहे लवकर घरी जा आणि माझी पहिले मा घरी घेऊन ये पाटील साहेब हा हा, तुमच्या घरी हमेशा मी येतच राहतो हा मला चाय पाणी भेटतच राहते हा. माय बायकोला का बनव का बनू आलू अधिक पोहा आलू अधिक पोहा कुणीला चाय कुणीला चाय भाकीला सुपारी हा. आपल्या घरी दुपार चलो माझ्यासारखा हलकट माणूस नाही बाबा पण काय नाही का प्रेमाने बोलत गेलं पाहिजे तू त्या चिकल्या रुपड्याला मन चोरून पुरतोही ग अंधीला तर दाखवून वाजत राहतंय. अंधीला तर दाखवून वाजत राहतंय. तुझ्या चिकल्या रुपयाला मला तरुण पुरतोय का तुझ्या चिकल्या रुपयाला मला तरुण पुरतोय का तिला तर दाखवून वाजत राहतोय तिला तर दाखवून वाजत राहतोय. या पण खायला घसता घरी येऊन गेलो दोनचे दोनही दरवाजे मध्ये गोपे म्हटलं माझे लाडाचे गोपे व नाही बोलस का आलो किलो दरवाजा लात मार सीधा अंदर घुसी म्हणलो और कहा गई हो अवन तू की दाई और खटिया से गिर गए पूटुक जारी कहा गई हो तू की दाई खटिया से गिर गए पूटुक जारी कहा गई हो अंग्रेजी मम्मी खटिया से गिर गए पूटुक जारी कहा गई हो अंग्रेजी मम्मी खटिया से गिर गए पूटुक जारी घरी येता बरोबर माणसाला वार सुटायला लागला समोसाचे माय एक कचोरीचे माय जलेबीचे माय एक त्या बहीण भाई खाऊन मग कारभारी काय झालं तुम्हाला या बहीण भाई जवानासारखा जवान माणूस बसतो दम टाकतो तू हसणार नुकसान करस का मी कशाला हात नव्हत करू बा मी का म्हणतो काय पाटील कोण होते आम्हाला अगं कारभारी पाटील माझा भाटू आहे पाटील ते तर माझी लहानपणाची मैत्रीण
त्या आईच्या लग्नाला किती वर्ष झाले हो काऊन तुम्हाला माहित नाही नाही त्याच्या बाबा. लग्नाने 15 वर्ष झाली कारभारी काय पोटी पाठी हो नाही भाऊ देवाने मेहरबानीच नाही केली तुला का सांगतो ते काय झालं भाऊ 36 कोटी देवाची मेहरबानी असं काय झालं भाऊ 36 कोटी देवाची मेहरबानी झाली बा पाटलाने आवडत्या 2 वर झाले अवा तुम्ही का पागल आहे का अहो, माणसाची जातीला कधी लेकरं बाळ होत असते का तर कोणाला होते तुम्हा कारभारी त्यामुळे बायांना होते तुम्हा बाळ नव्हतं मग एक काम करतो ना का कोणता आम्ही सप्पा माणसं बाहेर देशामध्ये चालले जातो तू कोणते पोरं आणतेस का नदीतले गोटे आणतेस तर पाहिजे बरं जाऊ का अव त्याचं नाही हा, का तसं आहे का बरं? आता कशी आलीस का जागेवर? तर मी का म्हणतो काय बारसाच्या कार्यक्रमात चालतेस का खाल्यात कसं जायचं म्हणलं कारभारी का धरतेस ऐका 5 ग्रॅमची अंगुठी घेऊ आणि 1 तोळ्याची लॉकेट घेऊ त्या बापाची ठेवे मा घरात माय बाबा काय रे? तुला काय वाटते का हा लोळा पण तिथं परवड हो आणि म्हणजे. तुम्हाला काय वाटते मी मी काय काय म्हणतो? का तू किती रुपयात खाशील कारभारी मी खाते 50 रुपयाचा आणि मी किती रुपयात खाईन 100 टोटल किती झाली 150 ऐ रुपये मराठी मध्ये मला नाही गवसत तेवढं अव कारभारी 150 म्हणजे होता 150 रुपये म्हणजे 150 रुपये 150 बरोबर हो तर कोणत्याही माणसाचं नाव घेतलं पाहिजे अशी वस्तू पकडणं कारभारी एवढा महागाचा जमाना आहे हा. आणि 150 मध्ये असं काय येते वा अव हिंडती फिरती वस्तू येते व अशी कोणती वस्तू घरनं परसाकडे जायच्या डब्यातलं पारा नको गुरा नको हात मारण्यावर पाणी साहेबाचा वाडा अगे माय कारभारी हा? हे पाटलाचाच वाडा आहे का हो का लोकांचं हो म्हणलीस का मग हो, हे पाटलाचा वाडा आहे ते हे लोक कसे लागले इथं हे लोक आले आलोच चांगलं बोला चांगलं बोला तू पागल बायको असं काहून तुला गलत वाटलं असं पाटलाच्या इथे बारसाचा कार्यक्रम हो आहे ना त्यानं ठेवून आलूचा भरी असं तर काय 2-4-5 किलो मध्ये होणार आहे का नाही 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 तर प्रत्येकाला 5-5 किलो वाटून दिलं तू साईड उभीला पाटला लावत देतो बरं ठीक आहे पाटील साहेब नमस्कार आले का भोकला आहेस का कोण उलटा बोलते बे तू मासिक नमस्कार करते मी त्यासिक नमस्कार करते आले का आम्ही का म्हणतो माझे बाई कुठं आहे खिशात आहे ना पुन्हा उलटा बोलायला शिकला मात्र तू पाटील साहेब हा गोपे हा पाटील साहेब हा ये मेरा टाला तो मैं इसकी चाबी तू तू म्हणजे तू तिच्या ताला नाही ते ताला तू चाबी हा 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 ये मेरा टाला तो मैं इसकी चाबी चाबी ये मेरी 50,000 की हरीवाली हिरोंडा हा कोणती 50,000 की हरीवाली हा ये मेरी 50,000 की हरीवाली हिरोंडा हा तो मैं इसका किक मास्टर एक मास्टर और काम होते त्या घरचे 50 स्कूटर ए तंबाखूले फोटो चुनान फेकतो त्या घरची घटाला लुना लक्षात ठेव मारीने भुक्की तर परसीन मुंबई पुन्हा हलवत बच्च मग तू ना 2 गोष्टी बोलायच्या आहेत. त्या 200 काय ते बोलाचे हा बोलाचे 200 म्हणजे? आणि त्याच्या समोर तुम्हाला जर करायचं काम पडलं काय बा? का 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 जेवण, जेवण. हा असं बोला तर रुपये लागतात 500 कायचे जेवाचे म्हणजे? आणि त्याच्या समोर जेवणानंतर तुम्हाला अंड डोळा लागला हा तर रुपये लागतात 1000 कायचे बाप मी का म्हणतो 2 गोष्टी बोलू का गोपे हा पाटील त्यासून 2 शब्द बोलतो म्हणजे लप लप नको करू लप लप नको करू काहून तुला काय माहित आहे का काय झालं पाटलाची बिमारी मोठी खराब आहे ओके माय पाडळी बिमारी झाली हो कोणती गचकरणाची बिमारी पाटलाचा थुका तुझ्या केरा उधरला हा तर तुला कणकण झालं असेल ना ठीक आहे कारभारी मी दोनच बोलते मग सौंदर्य बिघडून जाईल ना. पाटील साहेब हा बोलून टाका बोलतो चला गावची माझी बाई आहे मी पोलीस पाटील आहो आणि मान दिल्यान मान भेटते अशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहेब असतात आमचे पुरुषोत्तमजी खांडेकर म्हणतात तर मान दिल्यान मान भेटते तर माना सन्मानाने बोललं पाहिजे सावधान 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 पुढे काम चालू वाणी हवी चालला रस्त्यावर काढलं हो काऊन म्हणजे जेमतेम पकडला होता का? हात हा. हँड म्हणजे हात हा. आणि शेक म्हणजे हलवणे कसं? हँड शेक म्हणजे इंग्लिश मधला मान सन्मान पाटील साहेब हा ह्या हलवण्या पाय मा 4-4 बायका उठून पण आल्या पुन्हा 5वीला हलवा देऊस तुम्हाला एक काम करता का हा तुम्हाला बायको असेल ना हाय तिने माझ्याकडे पाठवा हा. बावळा पकड मला का? हात हा. रुमण्याचा हा. मग तिने देतो का? मानस आहे मान. हा तुम्ही देऊ शकता तुम्ही इकडून पाठवा मी तिकडून पाठवतो वेळ भर ठीक आहे ओके हो बाई गोपिका हाय राधिका हाय
गोपिका कशी आहेस ग? चांगली आहे गो, पण मी काय म्हणते काय तू आज एवढ्या लेट कशी का बाजाराला जाऊन राहिली ग अगं तुला काय सांगू खाऊ ग? माझ्या घरी नाही, माझ्या घराकडे नाही का हं. मंडई आहे. मंडई आहे का? त्या मंडई निमित्ताने नाही का माझ्या घरी भरपूर पाहुणे आले. हो. त्यांचं करता 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 मला एवढा वेळ झाला बाई. पण मी काय म्हणते बाई काय? तेवढी झाडी जंगलाची वाट बाई हं. दोघी कशी जायचं बाजाराला ना हा आपण असं करू ना, काय आपण नाही का आपल्या सूरज दादाला घेऊन चाल बरं आणि सुरेश दादाला त्यांच्याकडे जाऊ. चल बरं सुरेश दादाला घेऊन जाऊ विज्ञान युगाची हो चाल व. हो हो विज्ञान युगाची नार निघाली अरे क्रांतीला घेऊन क्रांतीला घेऊन अरे क्रांतीला घेऊन क्रांतीला घेऊन हो समता समता बंधुत्व स्थान अरे डोक्यात ठेवून या धीर धीर हो हो समता समता बंधुत्व स्थान अरे डोक्यात ठेवून या धीर धीर हो विज्ञान युगाची नार निघाली क्रांतीला घेऊन मग पहिला आदर्श कोणाचा घेतला कोणाचा पहिला आदर्श घेतला तिने सावित्री आईचा सावित्रीबाई फुले तिने शिक्षणाचा मान्य देशाला दिला आणि दुसरा आदर्श तिने मानला कोणाला कोणाला ज्या आईने बाबासाहेबाला साथ दिली माता रमाईचा आणि मला त्याचं काही म्हणणं नाही. हो पहिला आदर्श तिने घेतला हो हो पहिला आदर्श तिने घेतला त्या सावित्री आईचा त्या सावित्री आईचा हो दुसरा आदर्श घेऊन निघाली त्या म्हातार माईचा या धीर धीर हो दुसरा आदर्श घेऊन निघाली म्हातार माईचा या धीर धीर हो दुसरा आदर्श घेऊन निघाली या म्हातार माईचा या धीर धीर हो दुसरा आदर्श घेऊन निघाली म्हातार माईचा या धीर धीर हो दुसरा आदर्श घेऊन निघाली म्हातार माईचा आणि मग काय झालं काय झालं तिसरा आदर्श कोणाचा घेतला कोणाचा? तिसरा आदर्श तिने घेतला जिजाबाईचा आणि व्यसन मुक्तीचा भारडोईवर माझ्या बांधक्या नाव माहित का हा? नाही या काकाकडून आमच्या मंडळाला 151 रुपयाचं गुप्त झालेलं आहे मी आणि माझ्या मंडळाचा ऋणी आहे तर बघा तिसरा आदर्श कोणाला घेतला कोणाचा? ज्या आईने छत्रपती शिवाजी महाराज घडविला आणि चौथा आदर्श घेऊन निघाली म्हणजे कोणाचा कोणाचा? ज्या वाराणसी आणि महात्यागी बाबाजींनीला साथ दिली हो. आणि हे गवळण चालली कुठं घराघरापर्यंत चालली हो. प्रचार आणि प्रसार करत आहे फुले आंबेडकर विचारधारेचा आणि म्हणून काय म्हणतो सगळं
तिने घेतला हो तिसरा दर्श तिने घेतला त्या माताजी जाईचा माताजी जाईचा माताजी जाईचा माताजी जाईचा हो व्यसनमुक्तीचा भार डोईवर त्या वाराणसी आईचा या धीर धीर हो व्यसनमुक्तीचा भार डोईवर वाराणसी आईचा या धीर धीर हो व्यसनमुक्तीचा भार डोईवर अरे त्या वाराणसी आईचा या धीर धीर हो व्यसनमुक्तीचा भार डोईवर वाराणसी आईचा या धीर धीर हो तिसरा दर्श तिने घेतला माताजी जाईचा ग आणि व्यसनमुक्तीचा भाडोईवर कोणाचा वाराणसी. वाराणसी यायचा आणि म्हणून गुरुवरे ब्रह्माजी काय म्हणतात काय? गुरु ब्रह्मा म्हणे शहरा नारी खान रत्नाची हो असं जर आई नसती तर तू आली असती का नाही नाही आणि आई नसती तर तू आली असती का नाही. आणि आई नसती तर मी नसतो आलो बरोबर आहे. आणि म्हणून आई आणि म्हणजे बाई या देशाची आन बाण आणि शान आहे क्या बात है जिजाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज झाले हो. रमाईमुळे बाबासाहेब झाले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे ज्योतिबा फुले घडले आणि म्हणून बाईला पहिलं स्थान दिलेलं या गवळणीमध्ये आणि म्हणून काही म्हणणार हो गुरु ब्रह्मा म्हणे शाहिरा ला 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 हो गुरु ब्रह्मा म्हणे शाहिरा नारी खान रत्नाची हो नारी खान रत्नाची हो नारी खान रत्नाची हो नारी खान रत्नाची हो तिच्याच बाजूनी आहे अरे शान वतनाची हो या धीर धीर हो धीरा तिच्याच बाजूनी आहे शान वतनाची हो या धीर धीर हो तिच्याच बाजूनी आहे अरे शान वतनाची हो या धीर धीर हो धीरा तिच्याच बाजूनी आहे शान वतनाची हो या धीर धीर हो अरे डोईच्या पदर आला खांद्यावरी अरे डोईच्या पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी